नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित काकडे स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं द विनर स्टडी सेंटर या तुमच्या लाडक्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच पोलीस भरतीचे काही पेपर झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांची डिमांड आहे की सर आमच्यासाठी या पोलीस भरतीचे जे काही पेपर झालेले आहेत त्याच्यामधल्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचं स्पष्टीकरण द्या। तर आम्ही प्रत्येक जण त्या विषयामधली जी काही फॅकल्टी आहे ते प्रत्येक जण आपापल्या विषयांचं स्पष्टीकरण तुमच्या समोर निश्चितच घेऊन येणार आहेत। त्यातला आजचा पहिला उपक्रम आपण चाललोय मित्रांनो, पोलीस शिपाई भरती धुळे जिल्हा लेखी परीक्षा, जो की काल झालेला पेपर आहे आणि याचं आपण बुद्धिमापन चाचणीचं विश्लेषण घेणार आहे। चला रेडी आहात सर्वजण? बघा मित्रांनो, काहीशी काठिण्य पातळी जी आहे पेपरची ती फार सोपी होती, का जास्त काठिण्य पातळी नव्हती। ओके, गणिताचे प्रश्न सोडून देतोय मी, गणिताचे प्रश्न मंगेश सर घेतील, मी रिझनिंगच्या प्रश्नांकडे निघतो। बघा मित्रांनो, 51व्या प्रश्नापासून रिझनिंगचे क्वेश्चन सुरू झालेले आहेत। क्वेश्चन नंबर 51 पासून क्वेश्चन तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल। या ठिकाणी ई आणि व्ही एक जोडी आहे, एफ आणि यू एक जोडी आहे, जी आणि टी एक जोडी आहे, आय आणि पी हे एक जोडी आहे। त्यांचं म्हणणं आहे की यातील कोणती जोडी असंयुक्त जोडी आहे, योग्य पर्याय निवडा। म्हणजे सरळ सरळ गटापैकी वेगळं निवडायचं तुम्हाला। आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो ABCD लिहिताना रे ABC असं लिहित जाता तुम्ही एम पर्यंत आणि एन पासून उलट येता तुम्ही, बरोबर, XYZ, तर हे अक्षर असे आहेत जे एकमेकांच्या विरुद्ध आहेत। ई आणि व्ही एका खाली एक येतात बघा, ABCD ई, इथं VWXY, ई च्या विरुद्ध व्ही येतं, एफ च्या विरुद्ध यू येतं, एका खाली एक एफ आणि यू एकमेकांच्या ऑपोजिट आहेत। जी आणि टी सुद्धा एकमेकांच्या ऑपोजिट आहे, पण आय आणि पी एकमेकांच्या ऑपोजिट नाही। आय च्या विरुद्ध जर बघितलं तर आर आहे आणि पी च्या विरुद्ध जर बघितलं तर के आहे। ओके, तर आय आणि पी हे एकमेकांच्या विरुद्ध नाहीत मित्रांनो। ओके, त्याच्यामुळे ही जोडी असंयुक्तिक आहे, म्हणजेच गटापैकी वेगळे। याचा आन्सर पाहिजे ऑप्शन क्रमांक 4 डी। नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितला ABFGKL, तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, आता मी जरा इकडे लिहिण्याचा प्रयत्न करतो याला, AB, ओके, FG, तिसरी जोडी दिली आपल्याला KL आणि चौथी जोडी आपल्याला विचारली आहे, बरोबर आहे। मग या ठिकाणी बघा मित्रांनो, जर तुम्ही बघितलं A एक नंबर आहे, इंग्रजी वर्णमालेनुसार A किती क्रमांकाला आहे? 1। इंग्रजी वर्णमालेनुसार F आहे 6 क्रमांकाला, इंग्रजी वर्णमालेनुसार K आहे मित्रांनो 11व्या क्रमांकाला। मग या ठिकाणी जर बघितलं तर 1 मध्ये ज्यावेळेस तुम्ही 5 प्लस करताल 6, 6 मध्ये 5 प्लस करताल 11, म्हणजे पहिला घटक भेटला ना आपल्याला A, F आणि K। तर इथला पहिला घटक जर पाहिजे तर 11 मध्ये किती प्लस करावं लागतील मित्रांनो? 5 करावे लागतील प्लस, किती येणार? 16। 16 नंबरला काय बघा, P आहे। याच पद्धतीने जर आपण इथं काढण्याचा प्रयत्न केला, B 2 नंबर, G 7 नंबर, L 12, तर इथेही +5 झालेले आहेत। 2 + 5 7, 7 + 5 12 आणि 12 + 5 तर किती होतात मित्रांनो? या ठिकाणी 17। 17 नंबरला काय? Q। PQ आन्सर असणं गरजेचं या ठिकाणी। मग PQ आन्सर बघा ऑप्शन क्रमांक C आहे, 52 क्रमांकाचा आन्सर। ओके, 53वा प्रश्न मित्रांनो, 14 22 30 38, इथं स्पष्टपणे दिसतंय की 14 मध्ये ज्यावेळेस तुम्ही +8 करता 22 येतात, 22 मध्ये +8 केले 30 येतील, 30 मध्ये मित्रांनो +8 केले 38 येतात। मग 38 मध्ये जर तुम्ही +8 करणार तर 38 + 8 46 येतील, जे की ऑप्शन क्रमांक काय असणार मित्रांनो? तुमचं C असणार। ऑप्शन क्रमांक काय असणार याचा? 3। पुढचा क्वेश्चन मित्रांनो, पुढच्या क्वेश्चन मध्ये इथं जसं +8 ची सिक्वेन्स होती संख्या मालिकेमध्ये, तसं पुढच्या प्रश्नामध्ये -6 ची सिक्वेन्स आहे। 76 - 6 70, 70 - 6 येतील या ठिकाणी 64, 64 - 6 किती येतील? 58। तर या ठिकाणी त्यांनी तेच विचारलंय, x च्या ठिकाणी काय येईल? तर x च्या ठिकाणी येणार मित्रांनो 64 येणार, ऑप्शन येणार याचं B। x च्या ठिकाणी आन्सर काय येणार तुमचं? 64, ऑप्शन काय येणार मित्रांनो? B। ओके, आता या ठिकाणी चला बघा, पुढचा क्वेश्चन जर बघितला तर पुढच्या क्वेश्चन मध्ये बाहेरच्या संख्यांची डायरेक्ट ऍडिशन करा बरं। 55व्या क्वेश्चन मध्ये 5 + 4 बघा, 5 + 4 + 3 + 2, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, बाहेरच्या सगळ्या संख्यांची बेरीज ही या ठिकाणी मध्ये दाखवलेली आहे। ओके, बाहेरच्या संख्यांची बेरीज या ठिकाणी मध्ये आहे। मग इथं 9 + 7 हे किती होतात मित्रांनो?
16, 8 आणि 6 14, 16 14 की झाले 30, म्हणजेच बाहेरच्या सगळ्या संख्यांची बेरीज आहे. मग इथं सुद्धा बाहेरच्या सगळ्या संख्यांची बेरीज 13 + 10 + 11 + 12, बाहेरच्या सगळ्या संख्यांची बेरीज 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि हे 4 किती आले मित्रांनो 46 आले. बघा 46 म्हणजे याचं ऑप्शन काय येणार, ऑप्शन क्रमांक 1 येणार. 55व्या क्वेश्चनचा आन्सर आहे 46, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 56 मित्रांनो, बघा एक एक क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. ज्यावेळेस या प्रत्येक क्वेश्चन पेपरचं सोल्युशन आम्ही या ठिकाणी युट्यूबवर टाकू, तर ह्या सगळ्या क्वेश्चन पेपरचं सोल्युशन व्यवस्थित तुम्हीही नमूद करून घ्यायचंय. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कामात पडणार आहेत. जी किती नंबर आहे मित्रांनो, जी आहे 7 नंबर. इंग्रजी वर्णमालेनुसार यांचे क्रमांक दिलेत. बघा के असतो 11 नंबरला, ओ असतो 15, पण मित्रांनो यस 21 नंबरला नव्हे, तर यस असतो इंग्रजी वर्णमालेनुसार 19 नंबरला. सो या ठिकाणी त्यांनी पुन्हा तेच म्हणलंय, अयोग्य जोडी ओळखा. तर अयोग्य जोडी कोणती या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक 4. ओके, ऑप्शन क्रमांक 4 डी, जे की यस 21 आहे. यस नाही 21 नंबरला. 21 नंबरला काय आहे मग, यू आहे, यू. आता इथं बघा कॅट बरोबर 24, रॅट बरोबर काय, तर ह्या कॅट मध्ये सी जर बघितला मित्रांनो, सी 3 नंबरला आहे. ए जर बघितला तर 1 नंबरला आहे आणि टी जर बघितला तर 20 नंबरला आहे. मग या तिघांची जर ऍडिशन केली तुम्ही, 20 आणि 1 21, 21 आणि 3 24, तर याच ठिकाणी मग आर किती नंबरला आहे मित्रांनो, 18 नंबरला. याच ठिकाणी ए किती नंबरला आहे, 1. याच ठिकाणी टी किती नंबर आहे, 20. मग 20 आणि 1 21, 21 10 31, 31 आणि 8 किती होणार मित्रांनो, हे 39 होणार. आन्सर येणार ह्याचं ऑप्शन क्रमांक 1, 39. ओके, पुढे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 58 काय म्हटले त्यांनी, जर ई म्हणजे प्लस, ई म्हणजे प्लस, आर म्हणजे मायनस, आर नाहीच याच्यामध्ये, एच म्हणजे भागिले, एच म्हणजे काय दिले, भागिले, ओ म्हणजे पर्सेंटेज, ओ म्हणजे दिलाय पर्सेंटेज, पी म्हणजे इक्वल, पी म्हणजे इक्वल, तर होप हा शब्द कसा लिहाल, तर असा लिहाल. तर इथं पहिले डिव्हिजन पर्सेंटेज इक्वल टू प्लस, डिव्हिजन पर्सेंटेज इक्वल टू प्लस, ऑप्शन काय येणार मित्रांनो, बी. अतिशय सिंपल पेपर होता मित्रांनो. या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क मिळणं फार गरजेचं होतं. ओके, 59 नंबर, योग्य पर्याय निवडा. लयबद्ध अक्षरमालिका, इथं मला दिसतंय ट्रिपल ए, इथे ट्रिपल ए ट्रिपल ए, मग मी इथं ट्रिपल ए बी ही सिक्वेन्स करू शकतो. ट्रिपल ए बी, ट्रिपल ए बी, ट्रिपल ए बी, ट्रिपल ए बी. तर आपल्या रिकाम्या जागा काय काय आहेत, ए बी ए ए, ए बी ए ए, ए बी ए ए. तर हे आन्सर काय येणार तुमचं, सेकंड. ए बी ए ए हे कितवा आन्सर असणार तुमचं, सेकंड आन्सर असणार या क्वेश्चनचं. ओके, नेक्स्ट मित्रांनो 9862767640, तर हे सहसंबंध आहे. मग ही आहे चायनाची वॉल, तर याचा याच्यासोबत जो संबंध आहे तसा संबंध याचा तुम्हाला याच्यासोबत जोडायचा आहे. मग या ठिकाणी डायरेक्ट बघा ना, 9 - 2 7, 8 - 2 6, 6 - 2 4, 2 - 2 0 आलेले. म्हणजे प्रत्येक डिजिटमधनं -2 -2 किंवा डायरेक्ट 2222 मायनस केलं तरी चालेल. मग 8 मधनं 2 गेले 6, 5 मधनं 2 गेले 3, 4 मधनं 2 गेले 2 आणि 6 मधनं 2 गेले मित्रांनो 4. 6324 हे तुमचं फायनल आन्सर असणार या क्वेश्चनचं, ऑप्शन डी. ओके मित्रांनो, क्वेश्चन नंबर 61 कडे या. क्वेश्चन नंबर 61 आहे, अतिशय चिरकुट प्रश्न आहे. पोझिशन पॅटर्न या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. पोझिशन पॅटर्न कसा बघा, 136 दिले तर हे 136 इथं उलटे लिहिलेत 136. मग आपल्याला 249 दिले तर आपण पण उलट्या खोपडीसारखं वागायचं. 2 4 9. ओके, तर 942 आन्सर पाहिजे तुमचं या क्वेश्चनचं. ऑप्शन आहे याचं ऑप्शन डी. ओके मित्रांनो, त्यानंतर क्वेश्चन नंबर 62. तर 62 ची अरेंजमेंट मी इथंच करतो मित्रांनो. क्वेश्चन नंबर 62 मध्ये काय दिलंय, एका सांकेतिक भाषेत मोबाईल हा शब्द PRE, बघा एका सांकेतिक भाषेत त्यांनी काय म्हटलं, मोबाईल, मोबाईल हा शब्द PRE LOH असा दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. आता इथं जर त्यांचं थोडंसं तुम्ही नंबर्स प्लॉट करण्याचा प्रयत्न केला ना मित्रांनो, इन्स्टंट याचा आन्सर मिळून जाईल तुम्हाला. एम किती नंबर आहे 13, पी किती नंबर आहे 16, तर इथं काय झालं रे +3 झाले. ओके, ओ किती नंबर आहे 15, आर किती नंबर आहे 18, इथेही +3 आहे. बी 2 नंबर, ई 5 नंबर, इथेही +3, आय 9 नंबर, एल 12 नंबर, इथेही +3, एल 12, ओ 15, इथेही +3, ई 5 आणि एच 8, म्हणजे प्रत्येक ठिकाणी +3 झाले. सगळी सिक्वेन्स अगदी +3 ची आहे. मग या ठिकाणी मित्रांनो बघा, तुम्हाला काय करायचं, सुपर हा शब्द कसा लिहाल, सुपर. मग बघा सुपर कसा लिहायचा आहे, याच्या ठिकाणीच घेतो मी हे जरा. SUPER
आर. सुपर हा शब्द कसा लिहाल तर यस किती नंबर मित्रांनो 19 नंबर, यू 21 नंबर, पी 16 नंबर, ई 5 नंबर, आर 18 नंबर. मग +3 प्रत्येक ठिकाणी करायचे. 19 + 3 होणार मित्रांनो 22. 22 नंबरला व्ही आहे. 21 + 3 24. 24 नंबरला एक्स आहे. 16 + 3 19. 19 नंबरला यस आहे. 5 + 3 8. 8 नंबरला एच आहे. 18 + 3 21. 21 नंबरला काय यू. VXSHU. VXSHU. ऑप्शन कोणता आहे मित्रांनो सेकंड ऑप्शन आहे या क्वेश्चनचं. ऑप्शन आहे सेकंड. ओके चला 63 नंबरचा क्वेश्चन. एका रांगेत अमित 21व्या स्थानावर आहे. बघा समजा एका रांगेत अमित सुरुवातीपासून असेल 21व्या स्थानावर. 21व्या स्थानावर कोण आहे अमित. पुढे काय म्हणले त्यांनी राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर आहे. त्याच्याच मागे 5व्या स्थानावर म्हणजे 21 + 5 26. या ठिकाणी कोण आहे मित्रांनो राकेश आहे. राकेश रांगेच्या मागून 10व्या स्थानावर आहे. बघा राकेश रांगेच्या बॅक साईडनी मागच्या साईडनी राकेश किती आहे 10वा. मग मला सांगा मित्रांनो राकेशची पोझिशन आपल्याला इकडून पण माहिती आहे 26वी. याच राकेशची पोझिशन आपल्याला इकडून पण माहिती 10वी. मग रांगेत एकूण लोक जर काढायचे कारण इथं एकूण बद्दल उल्लेख आहे. रांगेतले एकूण लोक जर काढायचे तर राकेशची पोझिशन जी दोन्ही साईडनी माहिती आहे 26 + 10. ओके 26 + 10 36. त्यातनं 1 मायनस कारण ही जागा डबल मोजल्या गेली म्हणजे रांगेत एकूण 35 लोक आहेत. म्हणजे ही जो सेकंड दिले ना रांगेत एकूण 35 लोक हे बरोबर दिले. आता हे बाकीचं पण चेक करा. राकेश 26व्या स्थानावर आहे बरोबर आहे. राकेश सुरुवातीपासून कितव्या स्थानावर आहे 26व्या. ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे, सी बरोबर आहे का बघा. अमित मागून 15व्या स्थानावर आहे. टोटल मला सांगा टोटल 35 लोक आहे आणि 35 पैकी जर तो सुरुवातीपासून 21वा असेल 35 लोक आहे ना टोटल इथून इथपर्यंत 35 लोक आहे आणि 35 लोकांमध्ये अमित जर सुरुवातीपासून 21वा असेल तर टोटल मधनं एका साईडचा काउंट मायनस करा. ऑटोमॅटिक त्या अमितचा दुसऱ्या साईडचा काउंट तुम्हाला मिळून जाईल. मग 5तनं 1 गेला 4, 3तनं 2 गेला 1. याच्यात 1 प्लस करणं गरजेचं आहे बरं का. म्हणजे अमित उजवीकडनं अमित कितवा आहे 15वा म्हणजे मागच्या साईडनी. म्हणजे सगळंच बरोबर मित्रांनो. वरीलपैकी सर्व 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 बरोबर आहे. ऑप्शन याचं डी आहे. ऑप्शन काय याचं डी. जर हे बरोबर येते तर वरीलपैकी सर्व बरोबर आहे. ऑप्शन काय असणार मित्रांनो याचं डी असणार. ओके चला क्वेश्चन नंबर 64 कडे या जरा. क्वेश्चन नंबर 64 काय दिलाय 49 - 24 25 आहे. 86 - 19 67 आहे. मग आपल्याला काय करायचे फक्त 310 मधनं 102 मायनस करायचे. मग 310 मधनं 100 गेले 210. 210 मधनं 2 गेले 208. याचा आन्सर आहे मित्रांनो. एवढे सिंपल क्वेश्चन मित्रांनो जर आलेले असतील तर निश्चितच मला असं वाटतं की आपले ह्याच्यामध्ये मार्क जायला नकोत. ओके चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. चेतनचं तोंड कुठे मित्रांनो उत्तरेकडे. उत्तरेला तो 5 किलोमीटर चालत जातो. बघा समजा उत्तरेला चेतन गेला 5 किलोमीटर. नंतर तो उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालत जातो. उजवीकडे वळून मित्रांनो किती गेला 10 गेला. परत उजवीकडे म्हणजे कुठे येणार खाली. परत उजवीकडे वळून किती आला 5 आला. तर तो पहिल्या स्थानकापासून किती अंतरावर मित्रांनो मला सांगा. पहिल्या स्थानकापासून त्याला असं आडवं सरळ चालत जावं तर हे अंतर पण किती असणार आहे 10च असणार आहे मित्रांनो. याचा आन्सर आहे तुमचा ऑप्शन डी 10 किलोमीटर्स. याचा आन्सर काय असणार ऑप्शन डी 10 किलोमीटर. ओके चला क्वेश्चन नंबर 66 नंबरचा क्वेश्चन. ए ही बी ची पत्नी आहे. बघा ए ही पत्नी आहे. कोणाची पत्नी आहे बी ची. मग ए जर बी ची पत्नी आहे तर बी हा ए चा पती आहे म्हणजे तो काय झाला पुरुष. व्हेरी गुड. पुढे पहिलं स्टेटमेंट झालं आपलं. दुसरं स्टेटमेंट बघा सी हा बी चा भाऊ आहे. या बी चा भाऊ कोण आहे मित्रांनो सी. मग सी आणि बी हे भाऊ आहेत. ओके पुढे डी ही बी ची आई आहे. या बी ची आई कोण आहे मित्रांनो डी. मग डी जर बी ची आई असेल तर डी सी ची पण आई आहे कारण हे दोघं भावंड आहे. मग डी साठी ए काय झाली रे सून. पण त्यांनी विचारलं उलट आहे डी ही ए ची कोण. त्यांनी हे नाही विचारलं ए ही डी ची कोण नाही विचारलं. त्यांनी विचारलं डी ही ए ची कोण. तर डी ही ए ची काय सासू. स्वतःच्या नवऱ्याची माय काय असते सासू असते. ऑप्शन क्रमांक काय येणार याचं ए. पुढचा क्वेश्चन मित्रांनो क्वेश्चन नंबर 67. 6 साठी दिले 40 तर 8 साठी काय. इथं स्पष्ट दिसतं तुम्हाला. 6चा वर्ग किती आहे मित्रांनो 6चा वर्ग आहे 36 आणि त्या 36 मध्ये +4 केले 40. मग इथंही तेच केलंय 8चा वर्ग किती 64. 64 मध्ये पण काय केले +4. 64 + 4 काय येणार या क्वेश्चनचा आन्सर 68 येणार. बरोबर आहे का. चलो क्वेश्चन नंबर 68. इथं स्पष्ट वरच्या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे खालची संख्या दिसते. 3 8 24 9 7 63 6 7 42. मग इथं 4 त्रिक 12 9 त्रिक 27 आणि 8 दुने 16. थोडा दिमाग लगाना था बस. 16 ऑप्शन नंबर 1. 69 नंबरचा प्रश्न वेन आकृत्याचा प्रश्न मित्रांनो.
दिलेल्या शब्दांवरनं वेनाकृत्या काढायच्या. धुळे, साक्री आणि शिरपूर. तर मित्रांनो धुळे हा जिल्हा आहे, जिल्ह्यासाठी मोठं सर्कल. साक्री आणि शिरपूर हे धुळे जिल्ह्यातील 2 तालुके आहेत, त्यामुळे याचा आन्सर काय येणार ए. ह्या दोघांचा एकमेकांसोबत काही संबंध नाही आहे साक्री शिरपूरचा, पण साक्री आणि शिरपूर हे दोन्हीही धुळे जिल्ह्यामधील तालुके असल्यामुळं ऑप्शन काय येणार याचं 1. 70 नंबरचा प्रश्न मित्रांनो, बाहेरच्या सगळ्या संख्यांची ॲडिशन केली. 4 + 3 7, 7 + 2 9, 9 + 1 10. ॲडिशन किती आली 10 आणि 10चा वर्ग किती आहे 100. त्यानंतर 3 + 1 4 + 2 6 + 5 11. ॲडिशन 11, 11चा वर्ग 121. 5 + 3 8 + 2 10 + 2 12. 12चा वर्ग मित्रांनो 144. 6 + 4 10 + 3 13 + 1 14. 14चा जर तुम्ही वर्ग केला तर तो किती मिळणार आहे तुम्हाला 196 मिळणार आहे. तर याचा आन्सर आहे बघा 196, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 71 मित्रांनो, 71 नंबरचा क्वेश्चन. 64523 82514 54821 29821. विसंगत संख्या ओळखा म्हणे. आता याच्यात विसंगत काय लक्षात घ्या. यांनी काय केलंय, या सगळ्या ह्या ज्या संख्या आहेत ना ह्यातल्या अंकांची बेरीज किती येते बघा. 6 + 4 10 5 15 15 2 17 आणि 3 20. याची ॲडिशन किती आली 20. 8 2 10 5 15 15 1 16 आणि 4 20. 5 आणि 4 9, 9 हा 1 10, हे 8 आणि 2 10, हे पूर्ण किती झाले 20. हे 9 2 11 11 11 आणि 8 19 21 आणि 2 22. इथे ॲडिशन 22 येते मित्रांनो. हे गटापैकी वेगळे 29 821 गटापैकी वेगळं आहे, ऑप्शन डी. काही लोक काय करतील माहिती घ्यायला, सर हे छोट्यानंतर मोठं, मग हे छोटे छोटे होत गेलं ना, हे मोठं आलं अचानक, असं नाही इथं लॉजिक, हे लक्षात घ्या. काही लोक याचा आन्सर बी केलेला असेल. ही मित्रांनो झालेली सगळ्यात मोठी चूक असेल ज्या विद्यार्थ्यांनी हे केलं असेल. आणि जर एका मार्काने त्याचा रिझल्ट जात असेल तर बघा 71 पर्यंतचे 70 पर्यंतचे प्रश्न होते, 71 पर्यंतचे. पुढे पुन्हा मराठीचे काही प्रश्न आलेले आहेत आणि पुन्हा काही क्वेश्चन मला दिसत आहेत रिझनिंगचे. बघा मित्रांनो 77 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं 167 223 255 322. तर या ठिकाणी 167 जे आहेत तर 13चा वर्ग वजा 2 आहेत, 169 वजा 2, 223 जे आहेत 15चा वर्ग वजा 2 आहेत, 15चा वर्ग 225 वजा 2 223. त्यानंतर 255 जे दिसत आहेत मला तर 16चा वर्ग वजा 1 दिसत आहेत. ते 16चा वर्ग किती मित्रांनो 256 वजा 1 255. आणि त्यानंतर 322 18चा वर्ग वजा 18चा वर्ग किती आहे 324 324 - 2 322. म्हणजे सगळ्या ठिकाणी वर्ग वजा 2 झालेत, पण एका ठिकाणी मात्र वर्ग वजा 1 झाले. तर त्याचा आन्सर असणार आहे वर्ग वजा 1. म्हणजे याचा आन्सर काय असणार मित्रांनो तुमचा 255 असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे. पुढे मित्रांनो 78 नंबरचा प्रश्न तुमचा. राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. बघा काय म्हणलं त्यांनी, राजचे मार्क हे जास्त आहेत कोणापेक्षा रामपेक्षा. राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. ओके, रामचे मार्क श्यामपेक्षा कमी आहेत. बघा रामचे मार्क कोणापेक्षा कमी आहे श्यामपेक्षा. आता एक्झॅक्टली राम दोघांपेक्षाही लहान आहे. राम हा राजपेक्षा पण लहान आहे, राम हा श्यामपेक्षा पण लहान आहे. श्याम आणि राज एकमेकांसाठी कसे ते बघू. श्यामचे मार्क राजपेक्षा जास्त आहेत, श्याम राजपेक्षा जास्त आहे. राजपेक्षा जास्त काय दिसतोय या ठिकाणी श्याम. ठीक आहे, श्यामला लक्ष्मणपेक्षा अधिक मार्क आहेत, श्यामला लक्ष्मणपेक्षा पण जास्त मार्क आहेत. ह्याच श्यामला कोणापेक्षा जास्त मार्क आहेत लक्ष्मणपेक्षा पण जास्त मार्क आहेत. तर सर्वात जास्त मार्क कोणाला आहे बघा, श्याम सगळ्यांपेक्षा राजपेक्षा पण मोठा, रामपेक्षा पण मोठा, लक्ष्मणपेक्षा पण मोठा. म्हणजे सगळ्यात जास्त मार्क कोणाला आहेत मित्रांनो श्यामलाच आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 79. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर 4 × 9 9 चौक 36, 3 × 8 8 त्रिक 24, 8 × 6 8 सक 48. आता प्रत्येक ठिकाणी ए बी सी आलेलेच आहे. मग इथं ए आणि बी झालं तर इथं काय पाहिजे सी. 48C ऑप्शन पाहिजे याचं सी. 80 नंबरचा प्रश्न मित्रांनो आणि मे बी रिझनिंगचा हा लास्ट क्वेश्चन आहे. या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो डी किती नंबर आहे 4, एच 8 नंबर, पी 16 नंबर, टी 20 नंबर, एक्स आहे मित्रांनो बघा 24 नंबर. मग या ठिकाणी बघितलं तर 4 + 4 8 झाले. 8 + 4 या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो 12. 12 नंबर काय एल. 12 + 4 16, 16 + 4 20 आणि 20 + 4 24. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर आपला आन्सर काय पाहिजे या क्वेश्चनचं एल पाहिजे, जे की ऑप्शन काय बी. मित्रांनो अशा पद्धतीने आपण धुळ्याचा पेपर या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आणि याच पद्धतीने मित्रांनो जसे विद्यार्थ्यांचे फीडबॅक आले की सर तुमच्या बॅचेसचा आम्हाला फार फायदा आला,
तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता आणि गणिताच्या बॅचेस जॉईन करायच्या आहेत अशा सर्वांनी बॅच क्रमांक 200 जी की गणित बुद्धिमत्ता एकत्रित बॅच आहे ती जॉईन करू शकता. स्पेशल मॅथमॅटिक्सची बॅच लागते गणिताची, ती बॅच नंबर 172 आहे आणि स्पेशल बुद्धिमत्ता बॅच नंबर 173 आहे. तर या व्हिडिओसह मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एका नवीन क्वेश्चन पेपरसह. थँक्यू सो मच.